Subscribe the Motegaonkar Sir's RCC YouTube channel and press the bell icon for latest updates and videos. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, welcome to the world of chemistry, welcome to RCC. So in previous class we have seen the meaning of order of reaction. Order of reaction म्हणजे काय आपण डिटेल मध्ये डिस्कशन केलं होतं. What is order of reaction? सिंपल टर्म आहे. इन द रेट लॉ एक्सप्रेशन कॉन्सन्ट्रेशनचे जे पॉवर्स असतात त्या पॉवर्सची बेरीज तुम्हाला करायची आहे. मिळणाऱ्या आन्सरला काय म्हणायचं बेटा? ऑर्डर ऑफ रिएक्शन. त्याला म्हणायचं ऑर्डर ऑफ रिएक्शन. जर तुम्ही इंडिव्हिज्युअल रिएक्टंटचा पॉवर कन्सिडर केलात तर ती झाली ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू दॅट पर्टिक्युलर रिएक्टंट, किंवा त्यालाच म्हणतात पार्शियल ऑर्डर. ठीक आहे ना. ऑर्डर ऑफ रिएक्शनचे काही क्वेश्चन्स देखील बेटा आपण डिस्कस केले होते. ठीक आहे. चला आता पुढे जातोय. रिगार्डिंग रेट कॉन्स्टंट एक छोटंसं डिस्कशन आपलं राहिलं होतं. मी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रेट कॉन्स्टंट मध्ये एक गोष्ट सांगितली होती. शेवटचं कॅरेक्टरिस्टिक, units of rate constant are not fixed. Units of rate constant are not fixed, they vary. Rate constant चं युनिट व्हॅरी होतं डिपेंडिंग अपॉन ऑर्डर ऑफ रिएक्शन. रिएक्शनची ऑर्डर काय आहे त्या बेसिसवर रेट कॉन्स्टंटचं युनिट बदलत असतं. आता आपल्याला तेच पाहायचंय, रेट कॉन्स्टंटचं युनिट नेमकं कसं काढलं जातं. ठीक आहे. तर हेडिंग टाकली आहे बघा मी, युनिट्स ऑफ रेट कॉन्स्टंट लिहितोय मी ब्रॅकेटमध्ये. डिपेंड्स अपॉन ऑर्डर ऑफ रिएक्शन. Depends upon order of reaction. Depends upon order of reaction. ठीक आहे. चला बघा, डिपेंड्स अपॉन ऑर्डर ऑफ रिएक्शन. रेट ऑफ रिएक्शन, रेट ऑफ रिएक्शन, रेट ऑफ रिएक्शन आपल्याला माहिती आहे कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय टाइम. न्यूमरेटरला कॉन्सन्ट्रेशन असतं, डिनॉमिनेटरला टाइम असतो. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय टाइम इंटरवल. आपण बेसिक डेफिनेशन जी रेटची स्टडी केली होती ती अशी होती. परत आपण रेट लॉ मध्ये असं पाहिलं, के इंटू कॉन्सन्ट्रेशन, के इंटू कॉन्सन्ट्रेशन, हे पॉवर मधलं एन मी काढतो हा, नाही तर ते कन्फ्युजिंग वाटेल. कॉन्सन्ट्रेशन पॉवर एन. समजा एक कुठली तर रिएक्शन आहे, त्याचा रेट लॉ असा आहे, के इंटू कॉन्सन्ट्रेशन रेस टू पॉवर एन. ठीक आहे. रेट ऑफ रिएक्शनचे दोन फॉर्म्युले, एक कॉन्सन्ट्रेशन अपॉन टाइम आणि हा दुसरा रेट लॉ. रेट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट म्हणतो ना आपण, रेज्ड टू पॉवर, दॅट पॉवर एन. आता एन काय असणार आहे? एन इज ऑर्डर ऑफ रिएक्शन. एन इज ऑर्डर ऑफ रिएक्शन. मला युनिट तयार करायचंय, फॉर्म्युल्यावरूनच आपण युनिट तयार करणार आहोत. बघा कसं, आता या दोघांना मी बाजूला करतोय. आता पहा कसं मी असं लिहू शकतो, के इक्वल्स टू कॉन्सन्ट्रेशन अपॉन टाइम इंटू 1 अपॉन कॉन्सन्ट्रेशन रेस टू पॉवर एन. केचा फॉर्म्युला तयार केला. दिस इम्प्लाइज के इक्वल्स टू, के इक्वल्स टू, बघा आता कॉन्सन्ट्रेशन, या कॉन्सन्ट्रेशनचा पॉवर काही नाही म्हणजे मी एक घेऊ शकतो, इंटू कॉन्सन्ट्रेशन, हे खालचं कॉन्सन्ट्रेशन वर लिहिलं मी, त्याचा पॉवर खाली असताना प्लस एन आहे, वर गेल्यानंतर मायनस एन होईल. मान्य आहे? अरे मान्य आहे ना. आणि हे खालचं टाइम ॲज सच. आता याचा रिझल्ट बघा काय असेल. याचा रिझल्ट असेल के इक्वल्स टू, या दोघांचा बेस सारखा आहे, पॉवर वेगळे आहेत. ठीक आहे ना. बेस सारखा असताना पॉवर आपण एकत्र करू शकतो. हे असं होईल, कॉन्सन्ट्रेशन चा पॉवर 1 मायनस एन अपॉन टाइम. कॉन्सन्ट्रेशनचा पॉवर 1 मायनस एन अपॉन टाइम. देअरफॉर फायनल आता बघा, युनिट्स ऑफ रेट कॉन्स्टंट, युनिट्स ऑफ रेट कॉन्स्टंट. रेट कॉन्स्टंटचं जे युनिट असतं, I can say it is equal to concentration raised to power 1 minus n per time. टाइमला पण वर शिफ्ट करून लिहिलं मी, टाइम इनवर्स होईल ते. ठीक आहे ना. आता हे n आहे ऑर्डर ऑफ रिएक्शन. ऑर्डर ऑफ रिएक्शन बदललं युनिट पण बदलेल. ऑर्डर ऑफ रिएक्शन बदललं की युनिट पण बदलेल.
आता कॉन्सन्ट्रेशनला दोन चॉईस असतात आपल्याला माहिती आहे बेटा. बघा यालाच मी असं लिहू शकतो. कॉन्सन्ट्रेशन समजा मी घेतलं मोल पर लिटर मध्ये, मोल पर लिटर मध्ये घेतलं, कॉन्सन्ट्रेशन टेकन इन मोल पर लिटर, त्याचा पॉवर काय 1 - n पर टाइम. ही पहिली केस. आणि दुसरी केस बघा, गॅसियस रिॲक्शन्स मध्ये प्रेशरला देखील कॉन्सन्ट्रेशन ट्रीट केलं जातं. तर मी दुसरी चॉईस म्हणतो ॲटमॉस्फिअर. कॉन्सन्ट्रेशन प्रेशरचं युनिट धरलं मी ॲटमॉस्फिअर, त्याचा पॉवर 1 - n पर टाइम, 1 - n पर टाइम. जर तुम्ही मोलॅरिटी मध्ये कॉन्सन्ट्रेशन धरलं मोल पर लिटर 1 - n पर टाइम. जर प्रेशर फॉर्म मधलं कॉन्सन्ट्रेशन धरलं ॲटमॉस्फिअर 1 - n पर टाइम. आता यावर क्वेश्चन काय असतात, डायरेक्ट क्वेश्चन असतो, व्हॉट इज द युनिट ऑफ रेट कॉन्स्टंट फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, सेकंड ऑर्डर रिॲक्शन, थर्ड ऑर्डर रिॲक्शन, लाईक दॅट. मी हे सॉल्व्ह करून दाखवतो तुम्हाला आणि ते देखील. ठीक आहे, बघा एक्झाम्पल झिरो ऑर्डर n ची व्हॅल्यू किती टाकणार मी 0. आता n ची व्हॅल्यू जर 0 टाकली या फॉर्म्युल्यामध्ये काय रिझल्ट येईल बघा. मोल पर लिटरचा पॉवर 1 - n 1 - 0 मोल पर लिटर त्याचा पॉवर 1 - n म्हणजे 1 - 0 पर टाइम. काय येतं बघा, हे मोल पर लिटर 1 - 0 1च होईल ना, मोल पर लिटर पर टाइम. इकडं पण तेच करूयात आपण. एक्झाम्पल बघा इकडचं पण झिरो ऑर्डरचंच करूयात. झिरो ऑर्डर n = 0, इथं n 0 टाका, काय होईल बघा. देअरफॉर ॲटमॉस्फिअर रेज टू पॉवर 1 - 0 per time. 1 - 0 again 1. So atmosphere per time. हे झालं युनिट ऑफ रेट कॉन्स्टंट फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन. ठीक आहे ना बेटा. झिरो ऑर्डर रिॲक्शनचं युनिट बघा रेट कॉन्स्टंटचं मोल पर लिटर पर टाइम किंवा ॲटमॉस्फिअर पर टाइम. मी जर प्रेशर व्हॅल्यू टाकली तर आणि मी जर मोलॅरिटी टाकलं तर हे. ठीक आहे ना. तर माझं सजेशन एवढंच असेल बेटा, जर तुम्हाला समजा हे डेरिवेशन समजलं नाही ना, डोंट टेक टेन्शन, ॲटलिस्ट यू हॅव टू रिमेंबर दिस युनिट्स ऑफ रेट कॉन्स्टंट. एवढं लक्षात ठेवा, बस एवढं लक्षात ठेवा, फिनिश. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी तुमचे सगळे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स नक्की सॉल्व्ह होतील. तुम्हाला हे डेरिवेशन समजलं नाही ना, जाऊ द्या, लक्षात ठेवा. हे कॉन्सन्ट्रेशनचा पॉवर 1 - n पर टाइम. ठीक आहे ना. ऑर्डर जी सांगितली ती तर टाकत चालायचं. कॉन्सन्ट्रेशन काय दिलंय बघायचं, मोल पर लिटर दिलंय का मग प्रेशर फॉर्म मध्ये दिलंय. मोल पर लिटर दिलं तर मग ही बाजू, प्रेशर फॉर्म मध्ये दिलं तर हे. एक एक्झाम्पल सांगितलं मी झिरो ऑर्डरचं, फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर, थर्ड ऑर्डर देखील करूयात आपण. नोट करा फटाफट. झिरो ऑर्डर पाहिलं, पाहूयात आता फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन्स मध्ये n ची व्हॅल्यू टाकणार मी 1, कारण n ला मी सुरुवातीपासून म्हणतोय ऑर्डर ऑफ रिॲक्शन. आता बघा मोल पर लिटर रेज टू पॉवर 1 - n पर टाइम याच्यात टाका. देअरफॉर युनिट्स ऑफ रेट कॉन्स्टंट के लिहितो डायरेक्टली. मोल पर लिटर 1 - n पर टाइम. आता 1 - 1 म्हणजे किती आलं रे बेटा 0. मोल पर लिटर चा पॉवर 0 पर टाइम. आता बऱ्याच स्टुडंटला हे माहिती नाही, माहित नाही. एखाद्या गोष्टीचा पॉवर 0 म्हणजे 0 म्हणतात बरेच जण. नसते रे, एखाद्या गोष्टीचा पॉवर 0 म्हणजे ती व्हॅल्यू 1 असते. एनिथिंग रेज टू पॉवर 0 इज 1. म्हणजे मोल पर लिटरचा पॉवर 0 आहे ना, ही क्वांटिटी झाली 1. 1 इंटू पर टाइम, याचा रिझल्ट येतो बेटा पर टाइम. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन साठी युनिट ऑफ रेट कॉन्स्टंट आहे पर टाइम. फक्त टाइम आहे याच्यात, कॉन्सन्ट्रेशन गायबच झालं. ठीक आहे ना. इकडचं पण करूयात बघा. हे पण ही बाजू
फर्स्ट ऑर्डर, परत एकदा तसंच लिहितोय, फर्स्ट ऑर्डर n equals to 1. Therefore units of k equals to mole per liter raised to power 1 minus 1 per time, 1 minus 1 per time. ठीक आहे ना, मोल पर लिटर झालं बाय मिस्टेक, हे सांगतोय मी. दुसरी बाजू ॲटमॉस्फियर 1 minus 1 पर टाइम. आता बघा परत एकदा हे ATM रेज टू पॉवर काय झालं बेटा 0, एनिथिंग रेज टू पॉवर 0 इज 1 म्हणजे हे 1 झालं. आन्सर काय येईल पर टाइम. तर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचं युनिट इकडून जरी पाहिलं तरी पर टाइम यायलं, इकडून जरी पाहिलं तरी पर टाइम यायलं. ठीक आहे का बेटा. तर असा क्वेश्चन असतो. टेल द ऑर्डर ऑफ रिॲक्शन इन विच द युनिट्स ऑफ रेट कॉन्स्टंट आर इंडिपेंडंट ऑफ कॉन्सन्ट्रेशन. रेट कॉन्स्टंटचं युनिट कॉन्सन्ट्रेशन वर डिपेंड करत नाहीये. बघा ना इथं कॉन्सन्ट्रेशन आलंय का कुठं, फायनल बघा पर टाइम आहे. पर टाइम म्हणजे काय असेल आता, हे पर सेकंड असेल, पर मिनिट असेल, पर आवर असेल, लाईक दॅट. हे आणि ते दोन्ही पण तसंच. क्वेश्चन असा असतो, अशी ऑर्डर सांगा रिॲक्शनची की ज्या ऑर्डरच्या रेट कॉन्स्टंटचं युनिट त्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन दिसत नाही. तर सांगता आलं पाहिजे फर्स्ट ऑर्डर. ठीक आहे ना. आता बेटा तुम्हाला होमवर्क असेल. ठीक आहे ना. काय होमवर्क असेल सर, होमवर्क देतोय तुम्हाला मी, जसं केलंय एक्झॅक्टली तसं तुम्हाला करायचंय सेकंड ऑर्डरसाठी आणि थर्ड ऑर्डरसाठी. सेकंड ऑर्डरसाठी n इक्वल टू 2, इकडचं पण करायचं तिकडचं पण करायचं. आणि परत थर्ड ऑर्डरसाठी n किती रे 3, इकडचं करायचं आणि त्या बाजू पण करायचं. या दोन ऑर्डरचे रेट कॉन्स्टंटचे युनिट तुम्ही फाइंड करा. ठीक आहे ना. या दोन ऑर्डरचे मी 0 फर्स्ट काढले, तुम्ही सेकंड थर्ड काढा. काढणार ना. होमवर्क नोट करा. लेट अस सॉल्व वन क्वेश्चन बेस्ड अपॉन युनिट्स ऑफ रेट कॉन्स्टंट. बेटा हा क्वेश्चन NCERT टेक्स्टबुक मधला क्वेश्चन आहे. NCERT टेक्स्टबुक मधला हा क्वेश्चन आहे. ओके. क्वेश्चन पहा काय. आयडेंटिफाय द रिॲक्शन ऑर्डर फ्रॉम ईच ऑफ द फॉलोइंग युनिट्स ऑफ रेट कॉन्स्टंट. तुम्हाला रेट कॉन्स्टंटचे युनिट्स दिलेले आहेत. या युनिट्सचा वापर करून तुम्हाला ऑर्डर ऑफ रिॲक्शन फाइंड करायची आहे. ठीक आहे ना. आता महत्त्वाची गोष्ट सांगतोय, या ज्या पुढच्या व्हॅल्यूज दिल्यात ना, या व्हॅल्यूजचा आपल्या क्वेश्चन सॉल्विंग मध्ये काहीच काम नाहीये. आपण युनिट रेट कॉन्स्टंटचं पाहणार, म्हणजे हे पाहणार आणि हे पाहणार आणि त्यावरूनच ऑर्डर सांगणार. त्या व्हॅल्यूचा क्वेश्चनशी अर्थार्थी संबंध नाही. किंवा एखादा स्टुडंट याला न्यूमरिकल प्रॉब्लेम वगैरे कन्सिडर करेल. बेटा हा न्यूमरिकल नाहीये. ठीक आहे ना. तुला या व्हॅल्यूकडे लक्षच द्यायचं नाही, तुला फक्त इथं लक्ष द्यायचंय युनिट्सवर. आणि युनिट्सवरून तुला ऑर्डर ऑफ रिॲक्शन काय ते सांगायचंय. आता कसं सांगायचं सर, आता मला या युनिटकडे पाहून असं लक्षात येतंय किंवा यांनी मोलॅरिटीचा वापर करून हा क्वेश्चन तयार केलाय. तर आपण पाहिलंय युनिट्स ऑफ रेट कॉन्स्टंट. बघा युनिट्स ऑफ रेट कॉन्स्टंट तिन्ही क्वेश्चनचं सोल्युशन मी एकत्र एक्सप्लेन करणार आहे. युनिट्स ऑफ रेट कॉन्स्टंटचा आपण जनरल फॉर्म्युला पाहिला होता बेटा. बघा काय होता, मोल पर लिटर रेज टू पॉवर 1 मायनस n पर टाइम. मोल पर लिटर 1 मायनस n पर टाइम. ठीक आहे ना. आता बघा तुम्हाला जो होमवर्क दिला होता त्याचा आन्सर मी लगेच सांगायलो, काय अर्थ राहणार नाही होमवर्कला. ठीक आहे ना. बघा झिरो ऑर्डर रिॲक्शन असेल तर n0 असेल. आता n0 टाका इथं, काय येईल बघा, युनिट काय येईल बघा, मोल पर लिटर चा पॉवर 1 मायनस 0 पर टाइम. ठीक आहे ना. काय यायला बघा, मोल पर लिटर पर टाइम, हे यायला झिरो ऑर्डरचं. आता बघा हे तिसरी जी व्हॅल्यू दिली त्यांनी, याचं युनिट बघा काय, मोल पर लिटर पर सेकंड. पर टाइम पर सेकंड एकच झालं. ते म्हणायचं नाही सर इथं तर पर टाइम आहे किंवा इथं तर पर सेकंद आहे. बेटा टाइमला चॉईस भरपूर आहेत ना. सेकंडमध्ये घेतलं तरी चालेल, मिनिटमध्ये घेतलं तरी चालेल, आवर्समध्ये घेतलं तरी चालेल, एक्सेट्रा. ठीक आहे ना.
झिरो ऑर्डरसाठी मी n इक्वल टू 0 या फॉर्म्युला जेव्हा सबस्टिट्यूट करतोय मला रिझल्ट हा येतोय, म्हणजे नक्कीच ही जी व्हॅल्यू दिलेली असेल ही व्हॅल्यू कोणत्या रिॲक्शनसाठी, कोणत्या ऑर्डरच्या रिॲक्शनसाठी लागू होईल, झिरो ऑर्डर. म्हणजे या थर्डचा आन्सर झालं झिरो ऑर्डर. सुरुवातीला आपल्याला थर्डचा आन्सर मिळालं झिरो ऑर्डर. ठीक आहे ना. चला बघा आता फर्स्ट ऑर्डर बघूया. आता फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन म्हणल्यानंतर n ची व्हॅल्यू किती रे बेटा, 1. युनिट्स काय येतील बघा, युनिट्स ऑफ के. युनिट्स ऑफ के बघा काय येतं, युनिट्स ऑफ के. मोल पर लिटर, जनरल फॉर्म्युला हा आहे 1 - n 1 - 1 पर टाइम, 1 - 1 पर टाइम. मोल पर लिटरचा पॉवर येईल 0, मोल पर लिटरचा पॉवर 0 पर टाइम. आता बघा मी मगाशी पण सांगितलं एनिथिंग रेज टू पॉवर 0 इज 1. हा ब्रॅकेट 1 येईल बेटा, याचं उत्तर येईल पर टाइम. पर टाइम, पर टाइम म्हणल्या पर सेकंड, पर मिनिट, पर आवर काही चालतं. बघा आता फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचा जो रेट कॉन्स्टंट आहे त्याचे युनिट आहे पर टाइम. आता हे बघा सेकंड दिलेलं, हे पर सेकंड दिसतंय तुम्हाला, इथं दिसतंय ना, पर टाइम दिसतंय, म्हणजे हे काय फर्स्ट ऑर्डर. दुसऱ्या क्वेश्चनचं आन्सर काय झालं, फर्स्ट ऑर्डर. दुसऱ्या क्वेश्चनचं आन्सर झालं फर्स्ट ऑर्डर. तिसऱ्याचं झिरो ऑर्डर, दुसऱ्याचं फर्स्ट ऑर्डर. क्वेश्चन मध्ये आपल्याला ऑर्डर काय ते सांगायचं या व्हॅल्यूवरून आणि युनिटवरून. मी सांगितलं सुरुवातीलाच व्हॅल्यूचा अर्थार्थी काही संबंध नाही. हा ॲरो इकडे व्हॅल्यूकडे गेलाय, सर तुम्ही व्हॅल्यूचा काही अर्थ नाही म्हणून आणि तिकडे ॲरो केलात की हो सर, नाही. ठीक आहे ना. ओके बघा आता हे पण चेक करूया आपण. त्यासाठी आता पुढची आपण ट्रायल अँड एरर मेथडनं आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करतोय बेटा. 1 बाय 1 चेक करायला. सेकंड ऑर्डर रिॲक्शनसाठी n किती असतो, 2. युनिट्स ऑफ के. सेकंड ऑर्डर रिॲक्शन. मोल पर लिटर हा फॉर्म्युला आहे आपला 1 - n म्हणजे 1 - 2 पर टाइम. ठीक आहे ना. याला आता सॉल्व्ह करूयात. बघा मोल पर लिटर त्याचा पॉवर 1 - 2 म्हणजे -1 पर टाइम. आता बघा हा -1 या दोघांना कॉमन आहे. आता त्याला मी स्प्लिट करतोय, असं लिहिता येईल का बघा. मोलचा पॉवर -1, लिटरचा पॉवर -1 चा पॉवर -1. हे ऑलरेडी इथं लिटरचा पॉवर -1 आहे ना, आणि हे बाहेरून येणारं -1 पर टाइम. आता बघा लिटरचा पॉवर -1 आणि परत -1 आहे. पॉवरचा पॉवर असलं की त्यांचा गुणाकार करायचा असतो. -1 आणि -1 काय होईल रे बेटा, +1. तर हे असं येतं मोल चा पॉवर -1, लिटरचा पॉवर +1 पर टाइम. ठीक आहे ना. आता बघा हे बघा, आता याला मी असं लिहितो कळण्यासाठी. पॉवर +1 काढून टाकलं तर काही बिघडत नसतो. काही नाही म्हणजे ते 1च असतं. लिटर पर मोल पर टाइम. ठीक आहे. हे बघा आता लिटर पर मोल पर टाइम कोणती ऑर्डर झाली मग, सेकंड ऑर्डर. तर क्वेश्चन होता या युनिट्स वरून तुम्हाला रिॲक्शनची ऑर्डर ओळखायची आहे. तर पहिल्या क्वेश्चनचं आन्सर आलं सेकंड ऑर्डर, दुसऱ्याचं आलं फर्स्ट ऑर्डर, तिसऱ्याचं आलं झिरो ऑर्डर. मी सांगतोय बेटा या व्हॅल्यूचा आपल्या क्वेश्चन सॉल्विंग मध्ये अर्थार्थी काही संबंध नाही. वी आर आयडेंटिफाइंग द ऑर्डर ऑफ रिॲक्शन जस्ट लुकिंग टुवर्ड्स द युनिट्स ऑफ रेट कॉन्स्टंट. रेट कॉन्स्टंटच्या युनिटवरून तुम्ही ऑर्डर ऑफ रिॲक्शन ओळखू शकता, कारण रेट कॉन्स्टंटचं युनिट कधीच फिक्स नसतं, ते बदलत राहतं. दॅट डिपेंड्स अपॉन ऑर्डर ऑफ रिॲक्शन. समजलं असेल सगळ्यांना. ओके नोट करा फटाफट. पुढचे क्वेश्चन. हे क्वेश्चन सॉल्विंग मध्ये परत तोच अप्रोच असणार आहे. युनिट्स ऑफ रेट कॉन्स्टंट वरून ऑर्डर काढणे किंवा वाइस वर्सा. ठीक आहे ना. बघा द रेट कॉन्स्टंट ऑफ ए रिॲक्शन इज गिवन 3.2 × 10⁻⁻⁶ per hour.
क्वेश्चन आहे फाइंड द ऑर्डर ऑफ रिॲक्शन. हे बघ बेटा, हे पर आवर दिसतंय तुला, पर आवर म्हणजे हे पर टाइम झालं. पर टाइम सांगा मला अशी कोणती ऑर्डर आहे रिॲक्शनची ज्याचा रेट कॉन्स्टंटच्या युनिटमध्ये पर टाइम आहे. युनिट ऑफ रेट कॉन्स्टंट पर टाइम येणारी ऑर्डर काय रे? हा सांगा. फर्स्ट ऑर्डर. आन्सर काय असेल? फर्स्ट ऑर्डर. ऑर्डर ऑफ दॅट रिॲक्शन इज 1. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन असेल ती, कारण फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनच्या रेट कॉन्स्टंटचं जे युनिट असतं ते कसं आहे? पर टाइम आहे. पर टाइम. आलं लक्षात सगळ्यांच्या? साधा क्वेश्चन आहे. एखाद्याला न्यूमरिकल आहे असं वाटलं असेल, फाइंड द ऑर्डर ऑफ रिॲक्शन, ती एका व्हॅल्यूवरून तू कसा न्यूमरिकल सॉल्व्ह कर? नाही रे, न्यूमरिकल नाही आहे, लॉजिकल क्वेश्चन आहे. युनिट पर टाइम आहे रेट कॉन्स्टंटचं, म्हणून फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. चला बघा पुढचा क्वेश्चन बघा. द रेट ऑफ रिॲक्शन A plus B गिव्हिंग प्रोडक्ट्स इज गिव्हन बाय. काय दिलं रे बेटा? हे रेट लॉ दिलाय. के असणारे इक्वेशन जे असतं ना त्याला म्हणायचं असतं रेट लॉ. के आणि परत कॉन्सन्ट्रेशन असतात. रेट लॉ दिलाय तुम्हाला. क्वेश्चन आहे फाइंड द युनिट्स ऑफ रेट कॉन्स्टंट. रेट लॉ दिलाय, युनिट काढायचं रेट कॉन्स्टंटचं. युनिट ऑफ रेट कॉन्स्टंट डिपेंड्स अपॉन ऑर्डर ऑफ रिॲक्शन. तर आपण काय करूयात बघा, या रिॲक्शनच्या अगोदर ऑर्डर काढूयात. ऑर्डर ऑफ रिॲक्शन. ऑर्डर ऑफ रिॲक्शन इक्वल्स टू हाफ पॉवरची बेरीज म्हणजे ऑर्डर ऑफ रिॲक्शन. हाफ प्लस 2 किती येतं बघा? हे किती येतं बघा? 2 2 4 and 1 5. 5/2 किती आलं रे? ऑर्डर ऑफ रिॲक्शन 5/2. युनिट्स ऑफ रेट कॉन्स्टंट, देअरफॉर युनिट्स ऑफ रेट कॉन्स्टंट किंवा युनिट्स ऑफ के म्हणलं तरी चालतं. काय जनरल फॉर्म्युला बघा रे? 99% क्वेश्चन मध्ये मोल पर लिटर मध्ये कॉन्सन्ट्रेशन घेतात हा, म्हणून ते मी टाकायलो 1 - n पर टाइम. ठीक आहे का? n म्हणजे ऑर्डर ऑफ रिॲक्शन आहे. हे तुझं n काढलंस तू थोडक्यात. हे n याच्यात टाक. आता बघ मोल पर लिटर 1 - 5/2 पर टाइम. मोल पर लिटर रेज टू पॉवर 1 - 5/2 पर टाइम. आता याला सॉल्व करावं लागेल. 1 - 5/2 किती रे? हे 1 हे अडीच होते ना, 2.5. 1 - 2.5 काय येईल? -1.5 किंवा -3/2. -3/2 मोल पर लिटरचा पॉवर -3/2. मोल पर लिटरचा पॉवर -3/2 पर टाइम. आता बघा हा पॉवर या दोघांना कॉमन आहे, बरोबर आहे ना? तर आता त्याला स्प्लिट करूयात आपण. असं लिहिता येईल याला, मोलचा पॉवर -3/2. मोलचा पॉवर -3/2. लिटरचा पॉवर हे मायनस आणि हे मायनस गुणाकार करायचं असतं. पॉवरचा पॉवर असेल तर गुणाकार होत असतो. मायनस मायनस प्लस. लिटरचा पॉवर +3/2 पर टाइम. पर टाइम. तर प्लस टर्म अगोदर लिहितो, जरा बघायला बरं वाटतंय. ठीक आहे ना? आन्सर राहील असं. लिटरचा पॉवर 3/2, मोलचा पॉवर -3/2 पर टाइम. पर टाइम. हे आलं फायनल आन्सर. आलं का लक्षात? या क्वेश्चनमध्ये वेगळेपणा काय होता? ऑर्डर ऑफ रिॲक्शन अगोदर काढावी लागली. ठीक आहे ना? कारण क्वेश्चन आहे युनिट काय रेट कॉन्स्टंटचं. एखाद्या रिॲक्शनच्या रेट कॉन्स्टंटचं युनिट कसं काढतात? विथ द हेल्प ऑफ ऑर्डर ऑफ रिॲक्शन. ऑर्डर काढली जनरल फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकून रिझल्ट मिळाला मला लिटर रेज टू पॉवर 3/2, मोल रेज टू पॉवर -3/2 पर टाइम. नोट करा. पुढचं डिस्कशन, डिफरन्स बिटवीन रेट ऑफ रिॲक्शन अँड रेट कॉन्स्टंट. तर बऱ्याच स्टुडंटला असं वाटलं असेल, सर तुम्ही रेट ऑफ रिॲक्शन पण म्हणायलात, मध्येच रेट कॉन्स्टंट पण म्हणायलात, पण नेमका फरक काय हो दोन्हीमध्ये? ठीक आहे ना? तेच बघायचं आपल्याला. रिॲक्शनचा रेट आणि रिॲक्शनचा रेट कॉन्स्टंट याच्यामध्ये फरक असतो, नक्कीच फरक असतो. बघा काय तो आपल्याला स्टडी करायचा आहे. तर एका बाजूला मी रेट ऑफ रिॲक्शन बद्दल काही पॉइंट्स लिहिणार आहे. रेट ऑफ रिॲक्शन
आणि दुसऱ्या बाजूला रेट कॉन्स्टंट किंवा रिॲक्शन रेट कॉन्स्टंट असं म्हणलं तरी चालतं. रेट कॉन्स्टंट म्हणा किंवा रिॲक्शन रेट कॉन्स्टंट म्हणा, वन ॲज द सेम थिंग. रिॲक्शन रेट कॉन्स्टंट, रिॲक्शन रेट कॉन्स्टंट किंवा याला मी आणखी नावं सांगितले होते तुम्हाला, व्हेलॉसिटी कॉन्स्टंट किंवा स्पेसिफिक रिॲक्शन रेट. रिॲक्शन रेट कॉन्स्टंट, ठीक आहे. रेट ऑफ रिॲक्शन और रिॲक्शन रेट कॉन्स्टंट, सॉरी अँड रिॲक्शन रेट कॉन्स्टंट, ठीक आहे ना. चला बघा डिफरन्स नंबर 1 डेफिनेशन प्रमाणे इट इज चेंज इन कॉन्सन्ट्रेशन, इट इज change in concentration of reactant or product. It is change in concentration of reactant or product per unit time. जी सुरुवातीला मी डेफिनेशन सांगितली होती रेट ऑफ रिॲक्शनची ती लिहितोय. पर युनिट टाइम रिॲक्टंट किंवा प्रोडक्टच्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये झालेला बदल पर युनिट टाइम. Second point, it depends upon concentration of reactant. रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन बदललं की रिॲक्शनचा रेट बदलतो, हे आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं. कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट, रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन बदललं की रेट बदलतो. फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ रिॲक्शन मध्ये हे स्टडी आपण केलं होतं, ठीक आहे ना. ओके, चला बघा. इट्स युनिट इज फिक्स्ड. इट्स युनिट इज फिक्स्ड, याचं युनिट बदलत नाही. रेट ऑफ रिॲक्शनचं युनिट फिक्स असतं. काय? मोल पर लिटर पर टाइम किंवा मग ॲटमॉस्फिअर पर टाइम जर प्रेशर दिलं तर. रेट ऑफ रिॲक्शनचं युनिट कधीच बदलत नाही, फिक्स असतं ते, ठीक आहे ना. रिॲक्शन रेट कॉन्स्टंट बघा, पहिला पॉइंट. इट इज कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. इट इज कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. इट इज कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. हा प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे बेटा. कशातला? ऑफ रेट लॉ एक्सप्रेशन. रेट लॉ एक्सप्रेशन किंवा इक्वेशन काही म्हणलं तरी चालतं. रेट लॉ इक्वेशन मध्ये जो कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी येतो त्याला रिॲक्शन रेट कॉन्स्टंट म्हणायचं, ठीक आहे ना. मी सांगितलंय रेट कॉन्स्टंटची व्हॅल्यू टेम्परेचर डिपेंडंट असते, पण कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट वरती डिपेंड नसते. इट डिपेंड्स अपॉन टेम्परेचर, but do not depend upon concentration of reactant. Do not depend upon concentration of reactant. रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं काय कमी केलं काय रेट कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूवर परिणाम होत नसतो, पण रेट ऑफ रिॲक्शनवर परिणाम होतो. हां, इथं कॉन्सन्ट्रेशन लिहिले, टेम्परेचर पण लिहू शकता आणखी, ठीक आहे ना. रिॲक्शनचा रेट कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड असतो, टेम्परेचरवर असतो, प्रेशरवर असतो, कॅटॅलिस्टच्या प्रेझेन्समध्ये परत रेट बदलतो. आपण ते डिटेल लाईटच्या प्रेझेन्समध्ये बदलतो. इकडे भरपूर फॅक्टर्स आहेत रेट ऑफ रिॲक्शनला अफेक्ट करणारे, पण फक्त टेम्परेचरच रेट कॉन्स्टंटला बदलू शकतं, बाकी कुणीच बदलू शकत नाही, ठीक आहे ना. चला बघा पुढचा पॉइंट. इट्स युनिट आर नॉट फिक्स्ड. इट्स युनिट आर नॉट फिक्स्ड. त्याचं युनिट फिक्स्ड नाहीये. इट्स युनिट आर नॉट फिक्स्ड अँड डिपेंड्स. कशावरती डिपेंड करतं? आत्ताच आपण डिटेलमध्ये डिस्कशन केलंय, ऑर्डर ऑफ रिॲक्शन. अँड डिपेंड्स अपॉन ऑर्डर ऑफ रिॲक्शन. डिपेंड्स अपॉन ऑर्डर ऑफ रिॲक्शन. रिॲक्शनच्या ऑर्डरवर युनिट डिपेंड राहतं.
ते कसं मी सांगितलंय मगाशी, कॉन्सन्ट्रेशन रेज टू पॉवर 1 - n पर टाइम, बरोबर आहे ना. मग त्याला मोल पर लिटर घेतलं तरी चालतं किंवा मग कॉन्सन्ट्रेशनला गॅसेस रिॲक्शनमध्ये ॲटमॉस्फिअरमध्ये देखील कन्सिडर केलं जातं. फरक आला का लक्षात. रेट ऑफ रिॲक्शन वेगळा कन्सेप्ट आहे, रेट कॉन्स्टंट वेगळा कन्सेप्ट आहे, दोन्ही एक नाहीत. ठीक आहे का, नोट करा. पहा बेटा, मला बऱ्याच स्टुडंट्सचे फोन आले, मेसेज आले आणि त्यामध्ये काही स्टुडंटचं म्हणणं असं आलं, सर आम्हाला थोडंसं कन्फ्यूज होतंय हो, रेट ऑफ रिॲक्शन काढताना किंवा रेट ऑफ डिसॅपिरन्स काढताना, रेट ऑफ ॲपिरन्स काढताना कधी कोएफिशियंट धरायचा कधी धरायचा नाही वगैरे वगैरे असे काही डाऊट आले. तर बेटा एकदम साध्या भाषेत तुम्हाला मी आज सांगणार आहे, तो डाऊट तुमचा एकदम परफेक्ट मी क्लिअर करून दाखवणार आहे. लक्ष द्या. माझं म्हणणं होतं, समजा अशी रिॲक्शन असेल, AA प्लस BB गिविंग CC प्लस DD, समजा अशी रिॲक्शन आहे. ठीक आहे. या रिॲक्शनचा रेट ऑफ रिॲक्शन म्हणालो मी, कंप्लीट रिॲक्शनचा रेट जर काढायचा झाला, काय करायचं, कोएफिशियंटचा विचार करायचा. रेट ऑफ रिॲक्शन काढत असताना कोएफिशियंटचा विचार करायचा. कोएफिशियंट्स तुम्हाला रेसिप्रोकल फॉर्म मध्ये लिहायचे. रिॲक्टंट असेल तर मायनस साइन, प्रोडक्ट असेल तर प्लस साइन, लाईक दिस, -1/A dA/dt. ठीक आहे. -1/B dB/dt प्लस 1/C dC/dt प्लस 1/D dd/dt. लक्षात घ्या बेटा, कोएफिशियंट कधी धरलाय मी, रेट ऑफ रिॲक्शन काढायचंय तेव्हा कोएफिशियंट 100% धरायचा. ठीक आहे ना. आता तू क्वेश्चन वाचलास, रेट ऑफ अपीयरन्स डिसअपियरन्स, रेट ऑफ डिसअपियरन्स किंवा सिनोनिम बघा, यालाच कंजम्पशन पण म्हणतात, किंवा यालाच डिकम्पोजिशन देखील म्हणलं जाऊ शकतं. अशी वर्डिंग काही असू शकते, अर्थ तोच निघाला पाहिजे. ऑफ ए, तुम्हाला म्हणलं रेट ऑफ डिसअपियरन्स ऑफ ए काढा, रेट ऑफ कंजम्पशन ऑफ ए काढा, रेट ऑफ डिकम्पोजिशन ऑफ ए काढा, तर तो असतो -dA/dt. आलं का लक्षात. आता इथं कोएफिशियंट धरायचा नाही, रेट ऑफ रिॲक्शन मध्ये कोएफिशियंट धरलाय. ठीक आहे ना. किंवा सिमिलरली रेट ऑफ डिसअपियरन्स किंवा कंजम्पशन किंवा डिकम्पोजिशन ऑफ बी विचारलं, -dB/dt. ठीक आहे ना. आता बघा, रिॲक्टंटच्या बाबतीत हे शब्द येतात, प्रोडक्टच्या बाबतीत थोडीशी वेगळी वर्डिंग येते. रेट ऑफ अपीयरन्स किंवा यालाच फॉर्मेशन पण म्हणतात. फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट बघा, पहिला प्रोडक्ट आहे C, तर तो राहील प्लस dC/dt. इथं कोएफिशियंट येत नाही परत. ठीक आहे ना. रेट ऑफ अपीयरन्स किंवा फॉर्मेशन ऑफ D हा येईल प्लस dd/dt. ठीक आहे बेटा. बघा काय म्हणतो, कळलं का. तुम्हाला जेव्हा रेट ऑफ रिॲक्शन काढायचा असतो, कोएफिशियंट्सचा विचार करायचा आहे, रेसिप्रोकल फॉर्म मध्ये लिहायचे. रिॲक्टंट असेल तर मायनस साइन, प्रोडक्ट असेल तर प्लस साइन. पण जेव्हा तुम्हाला इंडिव्हिज्युअली रेट ऑफ डिसअपियरन्स काढायचं असेल तेव्हा कोएफिशियंट येत नाही, किंवा अपीयरन्स काढायचं असेल तेव्हा कोएफिशियंट येत नाही.
पण क्वेश्चन काय असतो, क्वेश्चन असतो इफ द रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ बी इज दिस मच, व्हॉट इज रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ ए. त्यावेळेस मी काय करणार, रेट ऑफ रिॲक्शनचं हे एक्सप्रेशन लिहिणार. तेव्हा समजा हे दिलं मला आणि तुम्हाला हे काढायचंय, हे दिलं आणि हे काढायचंय, काय करणार तू, या बीला तिकडे शिफ्ट करणार, या स्मॉल बीला तिकडे शिफ्ट केलं की मला कॅल्क्युलेशन परफॉर्म करून डीबी अपॉन डीटी काढता येतो. क्वेश्चन जर आला रेट ऑफ डिसअपिअरन्स अपिअरन्स तर तुम्हाला सुरुवात तर इथूनच करावी लागते. पण या एक्सप्रेशन मधल्या टर्म्सचे मिनिंग असे आहेत बेटा, टर्म्सचे मिनिंग असे आहेत. डिसअपिअरन्स ए म्हणजे मायनस डी अपॉन डी टी. रेट ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू ए म्हणलं की -1 अपॉन ए डी अपॉन डी टी. रिॲक्शनचा रेट म्हणलं की 100% कोएफिशियंट गृहीत धरावाच लागतो. ठीक आहे, हे नोट करा. मग मी एका एक्झाम्पलला अप्लाय करून दाखवतो म्हणजे क्लिअरिटी वाढेल. पहा बेटा, एक एक्झाम्पल सांगतोय. N2 + 3H2 गिव्हिंग 2 अमोनिया अशी रिॲक्शन कन्सिडर करा. ठीक आहे ना, मान्य आहे. आता बघा मला क्वेश्चन काय देईल, मी क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवतो. इफ रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ नाइट्रोजन इज रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ नाइट्रोजन इज x आहे काहीतरी आहे. फाइंड, बघा फाइंड नंबर 1 रेट ऑफ डिसअपिअरन्स, लक्ष द्या रे व्यवस्थित, ज्यांना डाऊट आहे खास त्यांच्यासाठी, ऑफ हायड्रोजन असं म्हणलं. दुसरं म्हणलं रेट ऑफ अपीअरन्स ऑफ अमोनिया, आणि तिसरं म्हणलं रेट ऑफ रिॲक्शन. 3 गोष्टी मला काढायच्यात. ठीक आहे ना. आता शॉर्टकट वगैरे ज्यांना समजत नाही ना त्यांनी शॉर्टकट वापरणं बंद करा, त्याला पर्याय तोच आहे, लॉंग रूटनंच करा. ज्यांना समजलेलं असेल कोएफिशियंट फॉर्ममध्ये मी जसं शॉर्टकटनं सॉल्व्ह करून दाखवलं होतं त्यांनी शॉर्टकट फॉलो करा. ठीक आहे ना. हा डाऊट आलाय कोणासाठी, कोणाच्या माइंडमध्ये असे डाऊट आलेले आहेत ज्यांना शॉर्टकट समजत नाही त्यांच्यासाठी लॉंग रूटच. बघा गिवन काय बघू अगोदर, काय दिले बघा, रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ नाइट्रोजन. मी आत्ताशी जे सांगितलं रेट ऑफ डिसअपिअरन्स किंवा अपीअरन्स दिला म्हणजे तिथं कोएफिशियंट लागू होत नाही. आलं का लक्षात. -dN2 अपॉन dt दिलंय तुला. योगायोगाने इथं कोएफिशियंट 1 आहे, नाहीतर म्हणणार सर इथं 1 आहेच की म्हणून. ठीक आहे ना. हे दिलंय तुला x. तुला काढायचे काय काय बघा. पहिला क्वेश्चन, त्यामध्ये पहिल्याचा आन्सर रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ हायड्रोजन काढायचं आहे. आलं का लक्षात. म्हणजे तुला काढायचंय -dH2 अपॉन dt, -dH2 अपॉन dt काढायचंय तुला. मान्य. परत रेट ऑफ अपीअरन्स ऑफ अमोनिया म्हणजे काढायचे काय, प्लस DNH3 अपॉन dt काढायचंय. लक्षात येते बघा. मी रेट ऑफ डिसअपिअरन्स मध्ये कोएफिशियंट धरायचा नसतो असं म्हणतोय, मगाशी पण तेच सांगितलं तुम्हाला. रेट ऑफ रिॲक्शन काढायचंय तिसरं. रेट ऑफ रिॲक्शन काढत असताना कोएफिशियंट धरावा लागतो. ठीक आहे का, कंपल्सरीली. आता हे 2 क्वेश्चन खरं तर सुरुवातीला सॉल्व्ह होणार नाही, अगोदर मला रेट एक्सप्रेशन लिहावं लागेल, नंतर हे दोन्ही पण सॉल्व्ह होतील, तिसरा पण सॉल्व्ह होईल. तर मी अगोदर तिसरा सॉल्व्ह करतो. ठीक आहे ना. बघा रेट ऑफ रिॲक्शन, रेट ऑफ रिॲक्शनचं एक्सप्रेशन कसं लिहिणार सर. अरे बेटा सांगितले रे, बऱ्याचदा सांगितले बघ. कोएफिशियंट 1 आहे, मायनस, मी 1 लिहित नाही, -1/1 असणार आहे ते. dN2 अपॉन dt इक्वल्स टू -1/3 dH2 अपॉन dt, हे रेट एक्सप्रेशन. ठीक आहे. प्लस 1/2 DNH3 अपॉन dt. तुला दिलंय काय बघ बेटा, तुला काय दिलंय बघ. रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ नाइट्रोजन इज x म्हणले. योगायोगानं नाइट्रोजनचा कोएफिशियंट 1 असल्यामुळं
एक असल्यामुळं तुला हे दिलंय एवढं दिलंय तुला, पण हेच काय आहे बेटा, रेट ऑफ रिॲक्शन आहे. तुला काही कॅल्क्युलेशन करण्याची गरजच नाही. रेट ऑफ रिॲक्शनचा आन्सर काय होऊन जाईल रे, एक्सच होऊन जाईल, कारण तुला दिलंय ना हे ऑलरेडी. रेट ऑफ रिॲक्शनच्या एक्सप्रेशनमध्ये -dN2/dt आलाय आणि याचीच व्हॅल्यू तुला दिलेली आहे एक्स. हे सेमच झालं ना. मग कळलं का बाबा, तिसरं सॉल्व करत बसण्याची गरज नाही, कारण ते -dN2/dt एक्सच व्हायलं. हे पहिले दोन काढूया आपण, रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ हायड्रोजन आणि रेट ऑफ अपिअरन्स ऑफ अमोनिया. ठीक आहे ना. बघा आता परत एकदा मी पहिल्याचं सोल्युशन कसं ते लिहायलो. हां काय काढायचे तुला, इथं लिहिले क्वेश्चन मार्क -dH2/dt. आता मी काय करतो बघा, याला इक्वेट करतो, एवढ्याला इक्वेट करतो. पहिल्याचा आन्सर, आन्सर 1, आन्सर ऑफ 1 बघा, -dN2/dt -dN2/dt इक्वल टू एवढं घ्यायलो, हे दोघं घ्यायलो मी, -1/3 dH2/dt. रेटचं उत्तर कधीही पॉझिटिव्ह येतच असतं रे बेटा, कधीही येतच असतं. ठीक आहे ना. बघा आता हे तुला दिलं एक्स, -dN2/dt हे दिले तुला एक्स, टाकी तर एक्स इक्वल्स टू 1/3 बाजूला घ्या आणि हे असं लिहा -dH2/dt. कारण तुला काढायचे काय, रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ हायड्रोजन, म्हणजे हे काढायचंय तुला. किती येईल आता, हे 3 इकडे शिफ्ट करशील. ठीक आहे ना. देअरफॉर रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ हायड्रोजन इक्वल्स टू रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ हायड्रोजन इक्वल्स टू -dH2/dt इक्वल्स टू हे 3 इकडे ने काय येईल 3x. आणि शॉर्टकटनं मी तसंच म्हणलं होतं की रे हे 1 मोल आहे, हे 3 मोल आहे. जो रेट याच्या डिसअपिअरन्सचा असेल त्याच्या तिप्पट याचा असेल, ठीक आहे का. हे किती आलं, 3x आलं. ठीक आहे, चला बघा आन्सर ऑफ सेकंड इथं लिहितो. आन्सर ऑफ सेकंड काढायचे काय, रेट ऑफ अपिअरन्स ऑफ अमोनिया हे काढायचे तुला. आता काय करा बघा, हे आणि हे इक्वेट करा, हे दोघं इक्वेट करा. असं लिहावं लागेल -dN2/dt इक्वल्स टू +½ dNH3/dt. तुला रेट ऑफ अपिअरन्स ऑफ अमोनिया काढायचे म्हणजे काय काढायचे, तू क्वेश्चन मार्क मी लिहिला इथं बघ, dNH3/dt हे काढायचे तुला. या दोनला इकडे शिफ्ट कर. देअरफॉर हे दिले तुला x, -dN2/dt ½ ब्रॅकेटमध्ये घ्या प्लस dNH3/dt. ठीक आहे. ओके, आता बघा शेवट, याचं शेवट इथं लिहितोय मी. देअरफॉर रेट ऑफ अपिअरन्स ऑफ अमोनिया इक्वल्स टू प्लस dNH3/dt. करे बेटा 2ला शिफ्ट कर, इकडे घे, किती येईल 2x. आता शॉर्टकटनं बघा किती लवकर झालं असतं. जो रेट याच्या डिसअपिअरन्सचा असेल त्याच्या डबल याचा अपिअरन्सचा असेल, आणि हे 1 मोल असताना किती आहे 2x, हे x असताना हे 3x असेल, हे 2x असेल. शॉर्टकटनं पण ते चाल असतं ना. आता महत्त्वाचा पॉईंट, मी एक गोष्ट तुम्हाला सांगितली होती, रेट ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू एनी रिॲक्टंट ऑर एनी प्रोडक्ट इज ऑलवेज सेम. कोणत्याही रिॲक्टंटच्या रिस्पेक्टमध्ये किंवा कोणत्याही प्रोडक्टच्या रिस्पेक्टमध्ये रेट ऑफ रिॲक्शन जर फाइंड केला तर तो सेम येतो. चला मी प्रूव्ह करून दाखवतो बेटा सेम कसा येतो. मी एक नोट दिलेली आहे तुम्हाला बघा. हे रेट ऑफ रिॲक्शनचं माझं एक्सप्रेशन आहे. हे -dN2/dt रेट ऑफ रिॲक्शन आहे. -dNT/dt किती दिलंय, x आहे. ठीक आहे. आता बघा या मायनसला फक्त मी इथं लिहितो, थोड्या वेळासाठी, काही बिघडणार नाही. हे असं लिहितो इथं. आता बघा -dH2/dt काढलाय आपण, किती आहे रे बेटा, हे किती आहे 3x. 3x आणि हे 3 आहे, 3 काय व्हायलं, कॅन्सल व्हायलं x. रेट ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू नायट्रोजन x आला. रेट ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू हायड्रोजन परत काय xच यायला. बघ आता रेट ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू अमोनिया पण xच येतो का नाही बघ.
हे dNH3/dt काढलाय आपण, किती आलाय 2x, हे 2x बघ, हे 2 कॅन्सल झालं, x आलं. पॉइंट कळला का? माझं म्हणणं काय, तुम्हाला क्वेश्चन मध्ये म्हणतील रेट ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू नायट्रोजन इज दिस मच, फाइंड द रेट ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू हायड्रोजन, सारखंच असतं. म्हणून तरी इक्वल केलं की रे आपण, हे आहे रेट ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू नायट्रोजन, हे आहे रेट ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू हायड्रोजन, हे आहे रेट ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू अमोनिया, सगळं कसं आहे, इक्वल आहे. किती सिंपल गोष्टी आहेत रे, कन्फ्यूज होण्याची गरज नाही. माझं म्हणणं परत परत तेच आहे, रेट ऑफ डिसअपिअरन्स किंवा अपिअरन्सचा जर क्वेश्चन असेल तर ते कळलं पाहिजे तुम्हाला. जसं इथं रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ हायड्रोजन काढायचं म्हणलं ना मी, बघा इथं कोएफिशियंट धरला का हायड्रोजनचा, नाही. रेट ऑफ अपिअरन्स ऑफ अमोनिया म्हणलं इथं मी कोएफिशियंट धरला का, नाही. पण रेट ऑफ रिॲक्शन काढा म्हणलं की मी कोएफिशियंट धरलेत का नाही सांगा. हा फरक आहे रे बेटा, किती सोपं आहे. ठीक आहे ना. ज्यांना आणखी डाऊट असतील बेटा त्यांनी थोडंसं व्यवस्थित रीड करा. मी जे जे सांगतो ना व्यवस्थित ऐकत चला. थोडंसं एकदा समजलं नाही तर तो व्हिडिओ थोडासा परत एकदा पाहायचा, क्लिअरली समजून जातं, काही विशेष नसतं. ठीक आहे ना. आता राहिला प्रश्न प्रेशर रिलेटेड क्वेश्चन. प्रेशर रिलेटेड क्वेश्चन मी टीच केलेले नाही आहेत बेटा, मी ते एका क्लासमध्ये परत टीच करणार आहे. जेव्हा प्रेशर दिलेलं असतं रेट ऑफ रिॲक्शन कसं काढायचं, बुकलेटमध्ये काही क्वेश्चन्स आहेत बेटा, ते राहू द्या, मी सॉल्व्ह करून दाखवणार आहे. ठीक आहे ना. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये, भारी काहीतरी शिकूयात. थँक्यू. जपली उत्तम निकालाची कायम परंपरा, जपली उत्तम निकालाची कायम परंपरा. RCC म्हणजे युगानुयुगे उत्तुंग यशोधारा.